हॅलो स्टुडंट्स, आज आपण टाइप्स ऑफ वह्यूल, जसं की लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ वह्यूल डिटेल बघितलं होतं. अँजिओस्पर्मिक वह्यूल आपण स्टडी केलं होतं. आपल्याला माहीत आहे अँजिओस्पर्मिक वह्यूल हे ॲनाट्रोपस टाईपचं असं इन्व्हर्टेड वह्यूल असतं. ॲनाट्रोपस टाईपचं त्याचे वेगवेगळे पार्ट्स पण आपण बघितलेले होते. जसं की वह्यूलला सपोर्ट करणारा पार्ट असतो ज्याला म्हणायचं फनिक्युलस किंवा फनिकल. वह्यूलला जिथं फनिकल जोडलं जातं याला म्हणायचं हायलम. वह्यूलचा जो बेस असतो त्या बेसला आपण म्हणत असतो छालजा. त्या बेसपासून आवरणं तयार होतात वह्यूलची. वह्यूलच्या आवरणाला आपण म्हणत असतो इंट्युगमेंट. त्याचं बाहेरचं इंट्युगमेंट असतं त्याला आउटर इंट्युगमेंट म्हणायचं. आतील आवरण असतं त्याला इनर इंट्युगमेंट म्हणायचं. वह्यूलचं ओपनिंग असतं त्या ओपनिंगला म्हणायचं मायक्रोफाईल. वह्यूलच्या सेंट्रल पार्ट असतो तो न्यूसेलस आणि त्या न्यूसेलसमध्ये फिमेल गॅमिटोफाइट म्हणजे एम्ब्रिओ सॅक तयार होत असतो. एम्ब्रिओ सॅक कसा डेव्हलप होतो हेही आपण पाहिलेलं आहे. एक मेगास्पोर मदर सेल असते, त्याचं मियोसिस झालं की त्याच्यापासून एकूण 4 मेगास्पोर्स तयार होतात. तुम्हाला माहीत आहे एका लिनियर फॅशनमध्ये असतात, 1 2 3 आणि 4. त्यापैकी वरचे 3 असतात ते डिजनरेट होतात, नष्ट होतात. हा जो तळाचा असतो तो फंक्शनल असतो. मग त्याचे न्यूक्लिअर डिव्हिजन होते, मायटॉसिस होतं. मग 2 केंद्रक तयार होतात, मग पुन्हा त्याचे 4 केंद्रक तयार होतात, पुन्हा त्याचे 8 केंद्रक तयार होतात. म्हणजे मायटॉसिस किती वेळा होतं? 3 टाइम्स होतं. 8 केंद्रक तयार झाले की मग दोन्ही पोलकडून एक एक केंद्रक सेंटरला येतं आणि मग त्याचा आपल्याला 7 पेशी आणि 8 केंद्रक असा एक विकसित फिमेल गॅमेटोफाइट मिळतो की जो आपण या स्ट्रक्चरमध्ये पण बघू शकतो. बघा हे मायक्रोफाईलचं ओपनिंग आहे, वह्यूलचं ओपनिंग आहे, याला आपण मायक्रोफाईल म्हणत असतो. हा त्याचा एम्ब्रिओ सॅक आहे. मी आत्ताच सांगितलं ह्या 1 2 3 4 5 6 आणि 7 पेशी 8 केंद्रक असतात. एम्ब्रिओ सॅक हा वह्यूलचा बेस आहे, याला म्हणायचं छालजा. आणि हा वह्यूलला सपोर्ट करणारा पार्ट असतो, स्टॉक असतो वह्यूलचा, याला म्हणायचं फॉलिक्युलस. इकडे सगळ्यांच्या मध्ये ते स्ट्रक्चर आहे, वह्यूलचं बेसिक स्ट्रक्चर सेम आहे. आता आपण वह्यूलचे टाइप्स बघणार आहे. कशानुसार टाइप्स आहेत त्याचं इंट्युगमेंट आणि पोझिशन. म्हणजे टाइप्स ऑफ द वह्यूल ऑन इंट्युगमेंट अँड पोझिशन असं म्हणूया आपण. पोझिशन, त्याची पोझिशन कसं आहे, त्याचं ओरिएंटेशन कसं आहे, त्याच्यात इंट्युगमेंट कसे आहेत याच्यानुसार आपण त्याचं जनरली टाइप्स बघणार आहे. सुरुवातीला आपण त्याचं पोझिशननुसार टाइप्स आपण बघणार आहे, इंट्युगमेंटनुसार पण बघणार आहे, ते आपण नंतर बघणार आहे. आता आपण हे जे टाइप्स बघतोय ते सुरुवातीला आपण याचं पोझिशननुसार टाइप्स बघूया. टाइप्स अकॉर्डिंग टू पोझिशन. बघा आता हा पहिला टाइप आहे, याला म्हणायचं आर्थोट्रोपस टाइप ऑफ वह्यूल. आर्थोट्रोपस टाइप, आर्थोट्रोपस. आता आर्थोट्रोपस टाइप हे वह्यूल कसं असतं की ज्याचं जे ओपनिंग असतं मायक्रोफाईल ते वरच्या दिशेने असतं. बघा इथं याचं मायक्रोफाईल आहे अपवर्ड, सो अपवर्ड मायक्रोफाईल असतं. आणि शिवाय हे वह्यूल स्ट्रेट असतात. स्ट्रेट म्हणजे काय? स्ट्रेट म्हणजे ज्याचं मायक्रोफाईल, एम्ब्रिओ सॅक, छालजा, फनिकल हे सगळं एकाच लाईन मध्ये येतं. म्हणजे मायक्रोफाईल, एम्ब्रिओ सॅक, छालजा, फनिकल इन अ स्ट्रेट लाईन. आणि मायक्रोफाईल वरती असतं, अपवर्ड असतं. अशा प्रकारचं वह्यूल असतं, त्या वह्यूलला म्हणायचं आर्थोट्रोपस टाइप ऑफ वह्यूल. आणि असं वह्यूल कोणामध्ये असतं? बेटलमध्ये असतं, पायपरमध्ये असतं किंवा पॉलिगोनमध्ये असतं. पहिला टाइप कळाला? अगदी सोपं आहे. मायक्रोफाईल वरती आहे आणि उरलेले सगळे पार्ट एका लाईन मध्ये असतात, स्ट्रेट असतात, याला म्हणायचं आर्थोट्रोपस. सेकंड टाइप आहे अनाट्रोपस. हे आपण डिटेल अभ्यासलेलं आहे. अँजिओस्पर्मिक वह्यूल असतं हे अनाट्रोपस टाइपचं असतं. बघा आता हे वरचंच वह्यूल आहे पण ते इन्व्हर्टेड असं उलट आहे. मगाशी बघितलं हे ओपनिंग वरती होतं याला म्हणायचं आर्थोट्रोपस, आता ते उलट आहे मग याला म्हणायचं अनाट्रोपस. सो इन्व्हर्टेड वह्यूल किंवा मायक्रोफाईल हा डाऊनवर्ड असतो, सो मायक्रोफाईल इज डाऊनवर्ड. 180 डिग्रीमध्ये याची मुवमेंट झालेली असते. म्हणजे हे जे वह्यूल आहे हे आर्थोट्रोपस आहे, हे पुन्हा 180 डिग्रीमध्ये मूव्ह झालं म्हणजे इन्व्हर्ट झालं. सो 180 डिग्री टू दी फनिकल ही त्याची मुवमेंट असते. अँजिओस्पर्मिक वह्यूल असतं हे या प्रकारचं वह्यूल असतं. ओके. थर्ड टाइप आहे हेमिट्रोपस. कुठला टाइप आहे? हेमिट्रोपस. आता हेमी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, सेमी, हाफ, हाफ. आता इथं मात्र कसं असतं याची थोडीशी पोझिशन बदलते.
हे जे वयूल असतं, हे वयूल किंवा हे वयूल कोणतंही घ्या, हे असं राईट अँगलमध्ये तयार होतं. सो बॉडी मेक 90 डिग्री टू दी फनिकल. हे जे फनिकल आहे, या फनिकलला, हा फनिकल आहे आणि ही बॉडी असते, ही 90 डिग्री असते, राईट अँगलमध्ये असते. अशा प्रकारचं वयूल असतं, याला म्हणायचं हेमिट्रोपस टाईप ऑफ वयूल. आणि दिस टाईप ऑफ वयूल इज प्रेझेंट इन रॅनॅन्क्युलस. रॅनॅन्क्युलसमध्ये हे टाईपचं वयूल असतं. नंबर 4 टाईप आहे कॅम्पायलोट्रोपस. काय म्हणायचं? कॅम्पायलोट्रोपस वयूल. ॲक्च्युअली हे हेमिट्रोपस टाईपचंच वयूल आहे. बघा इथं सेम ओरिएंटेशन, सेम पोझिशन दिसते. काय फरक आहे? याचे जे मायक्रोफाईल आहेत, हे मायक्रोफाईलचे जे इंटुगमेंट्स आहेत ते थोडे कर्वड असतात. सो इंटुगमेंट्स आर कर्वड ॲट मायक्रोफाईल, बट इट इज स्टील 90 डिग्री विथ द फनिकल. So such a type of wheel is called as Campylotropous wheel. 90 degree with funicle, curved microfile असतात. आणि अशा प्रकारचे वयूल असतात. हे लेग्युमिनेसी फॅमिलीमध्ये असतात, क्रुसिफेरी फॅमिलीमध्ये असतात, कॅप्सेलामध्ये पण असतात. फरक कळाला? या दोघांच्यातला फरक काय? फरक एवढाच आहे की याचे जे इंटुगमेंट्स आहेत हे स्ट्रेट आहेत आणि याचे जे इंटुगमेंट्स आहेत हे मात्र कर्वड आहेत. याला म्हणायचं कॅम्पायलोट्रोपस वयूल. नेक्स्ट नंबर आहे एम्फिट्रोपस. एम्फिट्रोपस आहे. काय बदल झालाय बघूया. सेम पोझिशन दिसते. इथं बदल आम्हाला असा दिसतो की हा जो आहे मायक्रोफाईल, याचाही कर्वडच आहे पण याचा मोअर कर्वड आहे. सो मायक्रोफाईल इज मोअर कर्व अँड स्टील एम्ब्रियो सॅक इज ऑल्सो कर्व. बघा इथं एम्ब्रियो सॅक कसा आहे? स्ट्रेट आहे. क्लोज टू मायक्रोफाईल आहे, स्ट्रेट आहे. हा क्लोज टू मायक्रोफाईल आहे पण हा कर्वड एम्ब्रियोफाईल आहे, एम्ब्रियो सॅक आहे. इंटुगमेंट्स पण जास्त कर्वड असतात आणि एम्ब्रियोनिक सॅक पण त्याचा कर्वड असतो. हे दोनही कर्वड असतात. हे पण 90 डिग्री असतं. सो 90 डिग्री विथ फनिकल, मायक्रोफाईल अँड एम्ब्रियो सॅक आर कर्व, बोथ आर कर्व. बघा या दोघांच्यातला डिफरन्स आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. इथं फक्त इंटुगमेंट्स कर्वड आहे, मायक्रोफाईल कर्व आहे. इथं मात्र मायक्रोफाईल मोअर कर्वड आहे आणि एम्ब्रियो सॅक सुद्धा कर्वड आहे. एक्झाम्पल आहे लिमा, पोपी आणि अलाइझमा. या सगळ्या प्लांटमध्ये आपल्याला अशा प्रकारचं वयूल पाहायला मिळेल. आणि द लास्ट वन टाईप इज सिरिसिनोट्रोपस टाईप ऑफ वयूल. आता हे मात्र आर्थोट्रोपस टाईपचं सारखं असतं. कसं असतं? आर्थो, आपल्याला माहिती आहे आर्थो मीन्स अपवर्ड, ॲना मीन्स डाऊनवर्ड, बरोबर? हे आर्थोट्रोपसच आहे, म्हणजे याचं मायक्रोफाईल अपवर्डच आहे. ओके. पण याचं काय होतं? हा जो फनिकलचा पार्ट असतो, हा फनिकलचा पार्ट हा काय करतो? पूर्ण वयूलला सराउंड करतो. सो फनिकल इज सराउंड दी अपवर्ड मायक्रोफाईल आहे, फनिकल सराउंड दी वयूल. आणि अशा प्रकारचं वयूल, याचं एक्झाम्पल आहे अपुंशया. याच्यामध्ये जे वयूल असतं याला म्हणायचं सिरिसिनोट्रोपस. क्लिअर? वन्स अगेन बघा, आर्थोट्रोपस मायक्रोफाईल अपवर्ड आणि स्ट्रेट असतं. ॲनाट्रोपस मायक्रोफाईल डाऊनवर्ड आणि इन्व्हर्टेड असतं. हेमिट्रोपस हे मात्र राईट अँगल असतं, याची बॉडी असते ती फनिकलला राईट अँगलमध्ये असते आणि इंटुगमेंट स्ट्रेट असतं. कॅम्पायलोट्रोपसमध्ये हे पण राईट अँगलमध्येच असतं, 90 डिग्रीजमध्येच असतं, पण इंटुगमेंट्स आणि मायक्रोफाईल कर्वड असतो, पण एम्ब्रियो सॅक स्ट्रेट असतो. एम्फिट्रोपसमध्ये मायक्रोफाईल कर्वड आहे, इंटुगमेंट कर्वड आहे, इव्हन एम्ब्रियो सॅक कर्वड असतो. याला म्हणायचं एम्फिट्रोपस. आणि लास्ट वन इज सिरिसिनोट्रोपस. हे मात्र अपवर्ड असतं, जसं आर्थोट्रोपस सारखं आहे, पण याचं फनिकल हे वयूलला सराउंड केलेलं असतं, वयूलच्या सभोवताली गुंडाळलेलं असतं. याला म्हटलं जातं सिरिसिनोट्रोपस. सो दीज आर दी टाइप्स ऑफ वयूल्स अकॉर्डिंग टू देअर पोझिशन, ओरिएंटेशननुसार. आणि हे सगळे वयूल हे बायटेग्मिक आहेत, दोन इंटुगमेंट्स आहेत. सो दीज आर दी टाइप्स ऑफ वयूल ऑन दी पोझिशन. ओके. आपल्याला टाईप ऑफ वयूल्स ऑन इंटुगमेंट्स सुद्धा बघायचं आहे. तोपर्यंत हे तुम्ही लिहून घ्या, फिगर काढून घ्या. याच्यावरती अनेक MCQ विचारले जातात, महत्त्वाचा पार्ट. ओके, लिहून घ्या तो. चला, तुम्ही पहिले टाइप्स ऑन पोझिशन ऑफ वयूल लिहून घेतलेले असतील. बघा, पोझिशननुसार जे आपण टाइप्स बघितले, आता आपल्याला टाइप्स बघायचं आहे अकॉर्डिंग टू इंटुगमेंट्स. वयूलची जी आवरण असतात त्या आवरणानुसार वयूलचे टाइप्स असतात.
ते आपल्याला पाहिजे आहे. बघा या ठिकाणी वेगवेगळे टाईप्स आहेत. एक पहिला टाईप आहे युनिटेग्मिक वयूल. नावामध्येच त्याचा अर्थ आहे, नावामध्येच त्याची व्याख्या पण आहे. युनि या शब्दाचा अर्थ आहे वन आणि टेग्मिक या शब्दाचा अर्थ आहे इंटुगमेंट. टेग्मिकला काय म्हणायचं? इंटुगमेंट. आणि युनि मीन्स वन. ज्या वयूलला एकच इंटुगमेंट असतं, एकच आवरण असतं, त्या वयूलला काय म्हणायचं? युनिटेग्मिक वयूल. सो वयूल विथ वन इंटुगमेंट इज कॉल्ड एज युनिटेग्मिक वयूल. And such a type of वयूल्स आर प्रेझेंट इन गॅमोपेटॅलस डायकॉट. डायकॉट प्लांट मध्ये जे गॅमोपेटॅलस आहे याचा पण अर्थ माहित आहे. गॅमो या शब्दाचा अर्थ आहे फ्यूज्ड, फ्यूज असणे, एकत्रित जोडणे. पेटॅलस म्हणजे पेटल. ज्या फुलाच्या पाकळ्या पेटल्स एकत्र जोडलेल्या असतात त्या फुलाला म्हणायचं गॅमोपेटॅलस. आणि दोन कॉटिल्युडॉन असतात याला म्हणायचं डायकॉट. सांगा, गॅमोपेटॅलस डायकॉटमध्ये जे वयूल असतं त्या वयूलला एकच आवरण असतं आणि म्हणून या वयूलचा टाईप कुठला आहे? युनिटेग्मिक वयूल. क्लिअर? ओके. सेकंड टाईप बघूया आपण, बायटेग्मिक वयूल. आता तुम्हाला अर्थ कळाला. बाय मीन्स टू, बाय मीन्स टू. जसं युनि मीन्स वन असतं, बाय मीन्स टू. टेग्मिक मीन्स काय? इंटुगमेंट. ज्या वयूलला दोन आवरण असतात, सो वयूल विथ टू इंटुगमेंट्स. टू इंटुगमेंट्स. वन असेल तर युनि, दोन आवरण असतील तर बायटेग्मिक म्हणायचं. आणि टू इंटुगमेंट असणाऱ्या वयूलला म्हणायचं बायटेग्मिक वयूल. आणि त्याचं एक्झाम्पल आहे पॉलीपेटॅलस डायकॉट किंवा मोनोकॉट. डायकॉट अँड मोनोकॉट. पॉलीपेटॅलस काय? जसं मी गॅमो शब्दाचा अर्थ सांगितला की फ्यूज्ड. याच्या ज्या पेटल्स असतात त्या जोडलेल्या असतील तर गॅमोपेटॅलस. इथं मात्र पॉली, पॉली या शब्दाचा अर्थ आहे फ्री. When petals are free, such a type of flower is called as polypetalous. आणि डायकॉट मोनोकॉट दोघांच्या मध्ये वयूल असतं, दोन दोन आवरण असतात, याला म्हणायचं बायटेग्मिक वयूल. आपण अँजिओस्पर्मिक वयूल बघितलं, दोन आवरण होती, सो बायटेग्मिक. देन अरिल टाईप ऑफ वयूल. अरिल, अरिल याचा अर्थ की ॲडिशनल आउटग्रोथ असते. इज अ टाईप ऑफ बायटेग्मिक बट आउटग्रोथ ॲट फनिक्युलस. फनिक्युलस म्हणजे आपण हे जर टाईप बघितलं, हे जे वयूल आहे हे त्याचं एक आवरण असतं, हे बाहेरचं आवरण झालं, हे त्याच्या आतील आवरण असतं, इथंही त्याच्या आतील आवरण असतं, ही दोन आवरण आहे. पण त्या फनिकलला आउटग्रोथ असेल, ही जी फनिक्युलसला, हे फनिकल पार्ट आहे त्याला आउटग्रोथ आहे. बघा बायटेग्मिक आहे पण फनिक्युलला जे आउटग्रोथ असते अशा प्रकारचं वयूल असतं, याला म्हणायचं अरिल वयूल. काय म्हणायचं? अरिल. सो बायटेग्मिक बट आउटग्रोथ ॲट फनिकल. एक्झाम्पल आहे लिची वयूल आहे किंवा नटमेग आहे. लिची आणि नटमेग या दोघांच्या मध्ये अरिल टाईपचं वयूल असतं. याला एक ॲडिशनल, हे दोन इंटुगमेंट आणि हा एक, काही वेळा याला ट्रायटेग्मिक सुद्धा म्हटलं जातं. देन कॅरॅन्कल वयूल आहे. नेक्स्ट कॅरॅन्कल वयूल आहे. हे पण बायटेग्मिकच आहे, म्हणजे हेच टाईपचं वयूल आहे बट आउटग्रोथ ॲट मायक्रोफाईल. बघा याच्यात काय बदल होईल? जी आउटग्रोथ आता आपण बघितली फनिक्युलसला तयार झाली होती, आता ही फनिक्युलसला तयार न होता इथे जे मायक्रोफाईल असते इथंच एक ॲडिशनल आउटग्रोथ तयार होते आणि मायक्रोफाईलला एक ॲडिशनल आउटग्रोथ तयार होते. या वयूलला म्हणायचं कॅरॅन्कल वयूल. इज अ टाईप ऑफ बायटेग्मिक वयूल. सो आउटग्रोथ ॲट मायक्रोफाईल. एक्झाम्पल आहे कॅस्टर. कॅस्टरमध्ये जे वयूल असतं ते कॅरॅन्कल टाईप्स आहे. आणि लास्ट वन आहे अटेग्मिक. अ मीन्स absent. काय absent आहे? टेग्मिक. टेग्मिक म्हणजे माहित आहे तुम्हाला? इंटुगमेंट. नो इंटुगमेंट. ज्या वयूलला आवरण नसतं त्या वयूलला म्हणायचं अटेग्मिक वयूल. लोरॅन्थस मध्ये आहे, व्हिस्कम मध्ये आहे किंवा सॅन्ट्युलम मध्ये पण आहे. सो लोरॅन्थस, व्हिस्कम, सॅन्ट्युलम ही जी एक्झाम्पल आहे की अटेग्मिक वयूल. किती सोपं आहे बघा. आवरणानुसार टाईप्स किती आहेत? 5 टाईप्स आहेत. कोणते 5 आहेत? एक आवरण असेल युनिटेग्मिक, 2 आवरण असतील बायटेग्मिक, 2 आवरण आहेत पण त्याच्या फनिकलला इथं एक आउटग्रोथ असेल, फनिकलला आउटग्रोथ असेल तर अरिल म्हणायचं. ओपनिंगला मायक्रोफाईलला आउटग्रोथ असेल तर याला म्हणायचं कॅरॅन्कल टाईप. आणि जर त्या वयूलला एकही आवरण नसेल
तर याला म्हणायचं अटेग्मिक व्होयूल. सो दीज आर दी टाइप्स ऑफ व्होयूल्स अकॉर्डिंग टू नंबर ऑफ इंटिग्मेंट्स. याच्या अगोदर बघितलं पोझिशन ऑफ व्होयूलनुसार बघितलं, म्हणजे ओरिएंटेशननुसार बघितलं. आत्ता आपण बघितलं ते जे टाईप्स आहेत ते इंटिग्मेंटनुसार. आणि इथं आपला व्होयूल हा पार्ट आपण खूप डिटेल बघितलेला आहे. नीटसाठी, AIPMTसाठी, CETसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. हा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. थँक्यू.